हॅलो अँड वेलकम. मी जादूगार जितेंद्र गवीर आणि वैभवी परत एकदा तुमच्या समोर नवीन जादूचा प्रयोग घेऊन आलोय. मागच्या 2-3 एपिसोड मध्ये आपण पाहिलं की पत्त्याच्या जादू झाल्या त्यामुळे आता एक छान आणि वेगळी अशी जादू तुमच्या समोर सादर करणार आहे. आज आपण छान आणि वेगळी जादू अरे नक्कीच आवडेल. आणि ती जादू अशी आहे की ती जेव्हा तुम्ही दाखवाल तेव्हा लोक खरोखरच आश्चर्यचकित होतील. प्लस त्या जादूमध्ये अजून एक गंमत याची काय ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. प्रयोगाला नेहमीप्रमाणे आपण दाखवणार जादू आणि नंतर शिकवणार. प्रयोगाला जे साहित्य लागतं हे इथं तुमच्या समोर आहे. याच्यासाठी लागणार आहे एक तुम्हाला मोठं बॉक्स, त्याच्यानंतर आपली जादूची काठी, त्याच्यानंतर काचेचा किंवा प्लास्टिकचा ग्लास, त्याच्यानंतर सरबत किंवा पाणी आणि रुमाल. तर असं हे साहित्य सगळं इथं तुमच्या समोर आहे. आता प्रयोगाला सुरुवात करूया. या ठिकाणी माझ्या हातात एक ग्लास दिसतो, त्याच्यात पाणी आहे. सरबतही घेऊ शकता. पाणी हे पाणी वैभवी खरंच आहे ना? पाणीच आहे. ओके, पूर्ण पाण्याने ग्लास भरलेला आहे. हा ग्लास मी इथं ठेवून देत आहे. आणि या ठिकाणी दुसरी जी गोष्ट माझ्याकडे आहे ही दिसते तुम्हाला, चंदेरी रुमाल. रंग कुठलाही घेऊ शकता तुम्ही. आता मी इथे चंदेरी घेतला तर हा रुमाल आहे. आता मी काय करतोय, हा जो ग्लास आहे पाण्याने भरलेला, तर तुम्ही सरबताने भरू शकता. हा ग्लास इथं या ट्रे मध्ये ठेवून दिलेला आहे. ग्लास ट्रे मध्ये ठेवल्यानंतर पुढची गोष्ट मी काय करणार आहे वैभवी, हा जो रुमाल आहे हा रुमाल इथं ग्लासवर मी ठेवून देत आहे. या ठिकाणी ग्लासवर पसरलाय रुमाल मी व्यवस्थितपणे. आणि रुमाल इथं पसरल्यानंतर मी पुढची गोष्ट काय करणार आहे, सावकाशपणे हा जो पाण्याने भरलेला ग्लास आहे रुमाला सकट एकदम सावकाश पडून द्यायचा नाहीये. त्याला वजन आहे. त्याला हळूहळू हळूहळू हळू इकडं माझ्या हातांनी हा इथे दिसतं तुम्हाला, रुमाला सकट मी ग्लास उचललाय. आता हा जो ग्लास उचललाय ही जादूची काठी मी परत वैभवीला देतात. परत एकदा त्याला आपण जादूगार बनवूया. इथं हा ग्लास उचललाय मी. लवकर कर कारण वजन आहे त्याला. ओके, तर 3दा काठी फिरवायची आणि मंत्र म्हणायचा आहे, कमॉन चार्ली म्हणून याला आपण. ठीक आहे, तयार? बरोबर. हिने आता मंत्र म्हणलाय, जादू झाली का नाही? एक काम करूया आपण, ही काठी इथे ठेवून देऊया आणि 1, 2, 3 म्हणता क्षणी जर या ठिकाणी पाहिलं तर पाण्याने भरलेला ग्लास इथं वैभवीने गायब केलाय जादूनी. मी फक्त रुमाल लागला होता ना, जादू हिने केली. आणि त्याच्यानंतर कुठे आहे तो जादू तिने केली पण तिला माहित नाही कुठे. पण मी सांगतो तुम्हाला तो कुठे आहे. तो इथे हवेत आहे, दिसतो तुला? एक काम करूया आपण, हवेत तो ग्लास पकडूया आणि नुसता पकडणार नाही तो पाण्याने भरलेला ग्लास, तर तो इथे आणला आणि परत या ट्रे मध्ये ठेवून दिला. तुम्ही लोक विश्वास ठेवणार नाही, ही पण विश्वास ठेवत नाही. काठी घेतली, 3दा फिरवली, म्हणलं कमॉन चार्ली. बघूया परत काय झालं. जर सावकाशपणे पाहिलं तर परत पाण्याने भरलेला ग्लास इथं तुमच्या समोर तसाच्या तसा. पाणी तसंच आहे आणि इथं ट्रे रिकामा पहिला. तर आता जादू कशी करायची? नाही, जादू कशी करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे, बघूया आपण कशी करायची. याच्यासाठी तुम्हाला जे साहित्य लागणार आहे, आपली जादूची काठी, सांगितल्याप्रमाणे एक रिकामा ट्रे आणि हा रुमाल. हा रुमाल आहे, हा अत्यंत वेगळा वैभवी. कसा आहे तुला सांगतो. हा तू पकड आणि इथं जर असं धरलंस तर तुला दिसेल की हा एक नसून हे 2 रुमाल शिवलेत. इथं तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की एक नसून इथे स्टिच केले 2 रुमाल सगळ्या बॉर्डरने. बरोबर. शक्यतो असं चकचकीत किंवा सॅटिन सिल्क याच्यातलं जर कापड घेतलं तर खूपच चांगलं, कारण या प्रयोगाला असाच रुमाल लागणार आहे. याच्यावर दुसरी जी गोष्ट लागणार आहे इथं आपल्याला, ती इथे तुला दिसते की रिंग आहे. रिंग दिसते इथं. ही दोन्ही रुमालाच्या आरपार शिवलेली रिंग आहे. या ठिकाणी दिसते ग्लासच्या वरच्या तोंडाच्या आकाराची ही रिंग आहे. साधारणतः ही जी अशी रिंग असते कडक किंवा मोठी बँगल ही घ्यायची आहे आणि अवेलेबल असेल कुठे. कसं करायचंय ते सांगतो मी. रुमाल घ्या पहिल्यांदी एक. तो रुमाल असा ठेवा, त्याच्यावर ही रिंग किंवा बँगल ठेवायचं आणि इथं त्या रुमाला सकट याला स्टिच मारून टाका घट्ट 3-4 साईडनी. म्हणजे काय होणार, हे कडक रुमालाला फिक्स बसेल, हलणार नाहीत ना आजूबाजू. हे झाल्यानंतर हे फिक्स कडक बसवल्यानंतर तसाच दुसरा रुमाल घ्यायचा आणि बॉर्डर टू बॉर्डर
शिवून टाकायचं. हे जे आपण कडं घेतलंय ते फक्त एका खालच्या रुमालाला शिवलेलं आहे की दोन्ही रुमाला? तुम्ही दोन्ही करू शकता. खालच्या रुमालाला शिवून नंतर बाहेरच्या रुमालालाही शिवू शकता, म्हणजे जास्त पक्क होईल, किंवा एका रुमालाही शिवू शकता. शक्यतो 2 रुमालाला शिवलं तर जास्त चांगलं, कारण 100% ते एकच जाणार नाही. असा रुमाल तयार केल्यानंतर चकचकीत कापड घेतल्यामुळे काय होतंय की ती कुठेही आपल्याला इथं दिसून येत नाही. हे झाल्यानंतर हे ठेवायचं इथं. हे ठेवताना काळजी काय घ्यायची आहे, काण आपटायचं नाही. जर तुम्ही एकदम आपटलं तर कळून येईल की याच्यामध्ये काहीतरी ठेवताना सावकाशपणे ठेवायचं, एकदम सावकाशपणे असं, ठीक आहे. म्हणजे आवाज येणार नाही आणि कळणार नाही लोकांना की त्याच्या आतमध्ये आपण काही स्पेशली बनवलेलं आहे. आता बाकीच्या गोष्टी साध्या, एक रिकामा ट्रे, काठी आणि ग्लासमध्ये काचेचा नाही घेतला, प्लास्टिकचा घेतला तरी चालणार नाही, फुटण्या बिटण्याचा चान्स नाही. फक्त काळजी घ्यायची की याची जी वरची कड आहे आणि ते जे कड किंवा बँगल आहे त्याची साईज ही एकसारखी पाहिजे, ठीक आहे. असा ग्लास घेतल्यानंतर पाणी किंवा सरबत ओतलं, त्याच्यानंतर ओतल्यानंतर हातात घ्यायचा ग्लास, लोकांना थोडंसं टाकून दाखवायचं पाणी किंवा सरबत, आणि त्याच्यानंतर ग्लास परत ठेवला. ग्लास ठेवून परत तो ग्लास उचलून इथं ट्रे मध्ये ठेवला. या ट्रे मध्ये ठेवताना जे मोठं ताकाचं भांडं घेतलं तरी चालेल. काळजी घ्यायची की त्याची जी हाईट आहे भांड्याची किंवा त्या बॉक्सची ती त्या ग्लासहून उंच पाहिजे, म्हणजे लोकांना ग्लास दिसणार नाही. एकदा तो ग्लास ठेवल्यानंतर रुमाल घ्यायचा, दोन्हीकडनं दाखवायचा, आणि आत काय करतोय आता ते मी तुम्हाला परत बाहेर दाखवतो. बॉक्सच्या आतमध्ये मी काय करतोय, समजा इथं साईडने बॉक्स आहे, हा ग्लास इथे ठेवलेला आहे, हा रुमाल मी इथं याच्यावर ठेवतोय, आणि रुमाल ठेवताना असं ठेवतोय की ते जे कडं आहे ते इथं ऍडजस्ट होईल. ते कडं आपण ग्लासच्या तोंडाच्या आकारातून बसतं, आणि त्यामुळे मी बाहेर काढताना मी जर असं पटकन काढलं तर लोकांना कळलं काहीच नाही. म्हणून मी म्हणतोय पण, आणि मी तसं करतानाही करतोय की आता मी हा ग्लास इथं रुमाला सकट उचलतोय आणि त्याच्यात सर्वत्र पाणी असल्यामुळं मी सावकाश उचलतोय. म्हणून मी असं नाटक किंवा ऍक्शन करतोय की वजन आहे आणि मी ते जड वस्तू उचलतोय याचं भान ठेवून असं उचलतो, आणि बरोबर आहे. आणि ते खांद्याच्या वर न्यायचं नाही, नाहीतर खांदा लोकांना दिसेल काही नाही, या लेवलला ठेवायचं नाही. म्हणजे सुरुवातीला रुमाल घेतानाच तो ग्लास पेक्षा मोठा, हो अर्थात रुमाल तसंच घ्यायचा, अगदी बरोबर आहे. बघा किती हुशार झाली आहे ते शिकून. तर या ठिकाणी असा ग्लास घेतला, त्याच्यानंतर पुढं काठी द्यायची समोरच्या प्रेक्षकांना, जसं इथं मी वैभवीच्या हातात दिलं, आणि त्याच्यानंतर मी तिला म्हटलं की 3दा फिरव आणि कमान चार्ली म्हण, लवकर म्हण, वजन आहे, बरोबर. कमान चार्ली. आणि वैभवी जरा डोळे वेळे मोठे करायचे, असे जादूगार वाटलं पाहिजे, बरोबर. ओके, बरं घ्या मोठे डोळे, हा परफेक्ट. याच्यानंतर ती काठी घेऊन इथे ठेवून दिली, आणि हा ग्लास मी म्हटलं बघूया कशी जादू होते. ही जी कुठली एक कड आहे तुमच्या समोर असेल ती पकडायची, वरचा हात सोडून द्यायचा आणि झटका द्यायचा, आणि दाखवायचा की या ठिकाणी ग्लास गायब झालाय. म्हणलं ग्लास गेला कुठं, जादू हिनी करून दाखवली. हिला विचारू काय कुठे गेला, ती म्हणलं मला नाही माहिती. ठीक आहे म्हणायचं, हे बघ इथं हवेत दिसतोय, ती म्हणलं नाही, हवेत ग्लास परत धरण्याचं ऍक्टिंग करायचं. आता हे आपण बॉक्समध्ये ग्लास असेल, तुम्हाला बॉक्सच्या आतला दाखवत होतो, धरल्याचं ऍक्टिंग करायचं, आणि सावकाशपणे तो ग्लास आणून इथं बॉक्समध्ये टाकला असं सांगायचं. इथून हवेतून येतानाही आपला ग्लास जड आहे, बरोबर. हे आपण असं दर्शवायचं, नाटक करायचे. त्याच्यानंतर मग तो 1 2 ते म्हणायचं, तो ग्लास बाहेर काढायचा, ग्लास इथं ठेवला, लोकांना दाखवला. परत खोकंही दाखवू शकतो आपण, म्हणजे रुमाल आपण दोन्ही बाजूने दाखवलाय, काही नाही, खोकं दाखवलंय, ग्लास तसा पाण्याने सरबताने भरलेला आहे. त्याच्यानंतर रंगत वाढावी म्हणून तुम्ही ते पाणी किंवा सरबत प्यायला पण देऊ शकता लोकांना. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ते गंमत सांगणारी गंमत हीच आहे. आता मी हे दाखवताना शिकवताना पाणी घेतलं, त्यामुळे ती थोडीशी नाराज आहे, पण तुम्ही सरबतही टाकू शकता आणि ते लोकांना असं परत प्यायला देऊ शकता. तर हा प्रयोग नक्की करा, आणि काळजी घ्यायची, काचेचा ग्लास घेतला तर तुमच्या हातला फुटणार नाही किंवा त्याने कोणाला इजा होणार नाही याची, आणि मंत्र वगैरे सगळं व्यवस्थित प्रॅक्टिस करून करायचंय. जादू आणि नंतर सरबत प्यायला मिळालं तर अजून काय पाहिजे, बरोबर. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यावेळेला लोकांना तुम्ही जादू दाखवली तर नक्की लोक खुश होऊन जातील. तर नक्की करा आणि आम्हाला कळवा. जादूगर जितेंद्र रघुवीर आणि वैभवी परत एकदा तुम्हाला टाटा बाय बाय म्हटलं. पुढच्या वेळेला परत भेटूया जादूच्या यशात. धन्यवाद.